आणि वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये माऊलींना तहान लागली. माऊलींना तहान लागल्याबरोबर काय केलं? परवाच आपण कीर्तनामध्ये ऐकलं. माऊलींना तहान लागल्याबरोबर माऊलींना काय केलं? कूट होती, आड होता, एक विहीर होती छोटीशी. त्यांनी काय केलं? त्यांच्या सिद्धेद्वारे पाणी प्राशन केलं. पण आता इथून पुढचं ज्ञानोबारायांचं वागणं थोडंसं चुकीचं दिसतंय. का बरं? ज्ञानोबा नामदेवरायांना विचारलं तुम्हाला पाणी देऊ का? तर तुमच्या सोबत चालतोय, तुम्ही जितकं चालताय तितकं तेही चालताय, तुम्हाला जितकं ऊन लागलं तितकं त्यांनाही लागतंय, मग तुम्हाला पाणी देऊ का विचारावं का? नाही. हे ऐकता अक्षय नामदेवरायांनी हाक मारली त्या पंढरीनाथाला आणि काय घडलं? तर घडघडणी तो पवसे सांडूला आणि कल्पांती खळवळला सिंधू जैसा. जसा तो समुद्र खळवळतो ना तसा तो खूप खळवळला आणि साक्षात गंगा माताच नामदेवरायांची तहान भगवायला तिथं आली. हे सगळं दृश्य पाहून, हे सगळं म्हणजे जी गंगा माता नामदेवरायांची तहान भागवायला आली हे पाहून आपल्या ज्ञानोबारायांनी ठरवलेलं असावं की ह्या जगताला ज्ञानाच्या योगाच्या प्रवाहात नेण्यात मजा नाही महाराज. आपल्याला ह्या जगाला भक्तीच्या प्रवाहात गंगा मातेच्या झऱ्याच्या पाण्यामध्ये ओतप्रोत वाहण्यामध्ये आपलं आयुष्य आपल्याला काय करायचंय? खर्च करायचंय. जुने लोक सांगायची काय की ज्ञानोबारायांचं